तर नमस्कार मित्रांनो, मी संस्कारला स्वागत करतो तुमचं आपल्या संस्कारला व्लॉग्स या चॅनलवरती. तर मित्रांनो, भरपूर दिवसानंतर व्लॉग करतोय. आय गेस 7 ते 8 दिवसानंतर व्लॉगिंग सुरू करतोय, कारण की जरा प्रॉब्लेम असा झाला त्यामुळे व्लॉगिंग करत नव्हतो. बाय द वे, व्लॉग सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक दाखवतो जी आम्ही गोष्ट घरात बनवलेली, मी रील्सवरती बघितलेली एक दोनदा, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, चेन्स पॉकेटचा घड्याळ. हे पण मी रील्समध्ये बघितलेलं, ते स्प्लेंडरचं चेन्स पॉकेट आहे. जेव्हा मी ते स्प्लेंडरचं बदललं ना आमच्या, तेव्हा मी ते केलं. आणि अजून एक गोष्ट केली आहे, ती पण रील्समध्ये बघूनच केली आहे. सो अजून ती होल्ड नाही केली आहे, बट इथे अशी ती लागणार आहे. आणि ती गोष्ट काय आहे ना, ती पण मी तुम्हाला दाखवतो. जस्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला मी जस्ट दाखवतो काय केलं ते. कालच ते पॉलिश वगैरे करून ठेवलं आहे. तो मी हे गेलंय हेल्मेटसाठी स्टँड. आणि आपली बाईक दाखवतो तुम्हाला, ही आपली बाईक. आणि हे जे आपण तिच्यावर आता नवीन केलं आहे ते, आणि एक मॉडिफिकेशन केलं आहे बारीकसं. आणि बाय द टायर, तुम्हाला टायरची कंडिशन पण दाखवतो काय आहे ती. ही बघा, अशी टायरची कंडिशन आहे. आणि पाठचे रिअरचे ब्रेक पॅड पण बदललेत. म्हणजे जुने होते ना पहिले, जे ओरिजिनल आलेले यामासोबतचे, तेच टाकलेत. सो आत्ताचा विषय असा आहे की बाईक कालच वॉश केली आहे पूर्ण. तर तिला आता पॉलिश वगैरे मारायचा आहे. एमवॅक्स जो मी रेग्युलर पॉलिश मारतो ना, तो पॉलिश वगैरे मारायचा आपल्याला. तर चला सुरुवात करूया आपण आता. पॉलिश वगैरे मारूया आणि एक छोटीशी राईड घेऊन येऊया. आणि एक गोष्ट अशी म्हणजे की तुम्हाला बोललेलो की बोयाचा BYK4 ॲडॅप्टर मागवणार आहे. सो फायनली तो आलेला आहे आपला. हा बघा, त्याच्यामुळे आता तुम्हाला जरा त्याची क्वालिटी पण समजेल. आणि 100% क्वालिटीमध्ये एनहान्स झाला आहे व्हॉइसच्या. आणि आता आपला सेटअप कम्प्लीट झालेला आहे. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि जर का आपल्या चॅनलवरती नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका, असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी. In the sky, gazing far into the night, I raise my hand to the fire, but it's no use. सो फायनली मित्रांनो, पॉलिश वगैरे मारून गाडी एकदम लल्लन टॉप झाले. दिसू शकतो तुम्हाला, ही बघ एकदम खतरनाक दिसते, एकदम खतरनाक दिसते. आणि आता एकदम छोटीशी राईड घेऊन येऊ. आणि राईड घेऊन आल्यानंतर ना आपण मित्रांनो हे लावून टाकू, हेल्मेटचा माउंट. आणि तुम्हाला जस्ट दाखवतो की हेल्मेट माउंट केल्यावरती कसं दिसतं ते. सो आता चला डायरेक्ट मी तुम्हाला मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरतीच भेटतो. आणि मोटो ब्लॉगिंगच्या सेटअपवरतीच बोलत बोलत एक छोटीशी राईड घेऊन येऊ मित्रांनो. आणि मी तुम्हाला एक सांगतो, जर का तुम्ही कोकण कोस्टल राईड करत असाल आणि जर का तुम्ही नरवण गुहागर या मार्गे जात असाल ना, तर एक हिडन असं देऊळ आहे, मंदिर आहे, जे की भारी आहे. त्या मंदिरात आपण नंतर जाऊ. आता मी अंघोळ नाही गेले, ही बाय बोलायचं म्हणजे हा बघा, हा कासुंड्याचा पूल आहे. ह्याच्या आधी पाठीवरून रोहिल्याचा ब्रिज लागतो. सो तुम्ही बघितलं असाल, रोहिल्याचा ब्रिज लागतो. तो तिथून तुम्ही जर का, आणि ह्या दोन ब्रिजच्या मध्ये, म्हणजे ह्या ब्रिजच्या जर आधीच एक महामाई सोनं साखळी देवस्थान आहे, इथे आत आहे. एक नंबर देऊळ आहे, म्हणजे त्या देऊळच खतरनाक आहे. ते आपण एकदा जाऊन नक्कीच व्हिजिट करू त्या देवळाला. मस्त देऊळ आहे आणि एकदम असं पूर्ण सिनेमॅटिक रोड वगैरे आहे, जंगलातून वगैरे. भीती पण तेवढीच वाटते, बट भारी आहे. तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा त्या देवळाला, जर का तुम्ही इथून ट्रॅव्हल करत असाल तर. नसेल माहिती तर आपल्याला सांगा, आपण तुम्हाला व्हिजिट करू ते देऊळ. सो मित्रांनो, आपण आता परत आहे ना आपल्या इथे लागलो आहे बाजारात. आणि मगाच इथून जी रिॲक्शन होती ना, ती मला अजून आठवते काय होती ती. कारण की सगळेजण बघत होते माझ्याकडे. ज्या स्पीडने मी इथून गेलो आहे त्या स्पीडने मस्त वाटलं, एक नंबर. सो मित्रांनो, आता जस्ट माउंट आहे ना, तो आणलेला आहे आपण. आणि लाईट गेला आहे, त्याच्यामुळे लाईट लावू शकत नाही, तरी पण बटणं दाबून ठेवतो. आला तर आला. सो आपल्याला ते तिथं माउंट करायचं आहे. सो चला सुरुवात करूया. आलाच लाईट, नशीबच चांगला आहे. सो चला आपण तिथे माउंट करायला सुरुवात करूया. आणि त्याच्यावरती हेल्मेट ठेवून तुम्हाला दाखवतो की लुक कसा येतो ना, तो तुम्ही बघा.
हा बघा फायनल लुक, एकदम क्लासी, खतरनाक, जबरदस्त. हा बघा एकदम मस्त वाटतंय. हेल्मेट जे आपल्या स्पीकरवरती राहायचं, सो ते तिथं वरती गेलंय आणि आता त्याला फक्त 2 हुक लावले ना की हे जे ग्लव्स आहेत ना हे पण इथे अटॅच होऊन जातील असे. एक असा होईल आणि एक तिकडे होईल. सो आता ते हुक पण आणतो जरा बाजारात जाऊन आणि मग आपण ते ग्लव्स पण तिथे लावू. तर फायनली मी सगळं माउंट केलं आहे तिथे. हे बघू शकता तुम्ही, ह्या मागचा लिव्ह तिथे ठेवला आहे, हेल्मेटला कवर घालून ठेवलं आहे. सो इथून घालता येणार नाही कारण की तिथे मध्ये एक हे आहे, त्याच्यामुळे ते घालता येणार नाही. आणि आता स्पीकर आहे ना मित्रांनो, हा परत आपल्याला होता ना त्याच जागेवरती शिफ्ट करायचं, कारण की इथे मी एक साधं तात्पुरतं आपलं जॅकेट लावणार आहे जे रेग्युलर आहे ते माझं तुम्हाला दाखवतो. हे आहे तसं आहे, ह्याला पण प्रोटेक्शन बट एवढं नाही आहे, बट आहे त्याच्यामुळे ते तात्पुरतं तिथे ते लावून ठेवणार आहे. सो आणि जरा बाईक पण बाहेर काढली, जरा ही जागा आहे ना गॅरेज वगैरे जरा सगळे साफ करायचं आहे, त्याच्यामुळे काढून ठेवलं आहे सगळं. सो आपण ह्या व्लॉगचा इथेच एंड करूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि ती छोटीशी राईड पण कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अँगल कॅमेराचा पण मला जरा सांगून ठेवा नीट कसा आहे तो, आणि व्हॉइस क्वालिटी नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो आपण करूया ह्या व्लॉगचा इथेच एंड. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि असेच नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि मित्रांनो फेब्रुवारी नंतर जरा 22 दिवस जे इंटर्नशिप असेल त्याचे रेग्युलर व्लॉग टाकायचा प्रयत्न करीन. सो बाय बाय.